गजरात या ठिकाणी स्वागत करूया, देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा। जयस खाड्याचा पाडा आणि दहिवली संघ, कर्जत दहिवली संघ आज या ठिकाणी चौथ्या रात्रीला सुरुवात करणार। नाणेफेक जिंकलं दहिवली संघाने, लगेच विकी गुंजाळने कॉल केला की या ठिकाणी आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ आणि त्या निर्णयावरती अंमलबजावणी केली आहे। आणि एक सूचना आहे की क्रीडांगणामध्ये त्याचे थोडंसं बाउंड्री लाईनला जो जांभळीचं झाड आहे आणि समोर त्या ठिकाणी आंब्याचं झाड आहे, त्यावरती जर फुलटॉस चेंडू पडला तर त्या ठिकाणी षटकार घोषित केला जातोय, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची। तर पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे। षटक टाकण्यासाठी गोलंदाज असेल कोण? राज जाधव। ऑल सेट या ठिकाणी आणि आता चौथ्या रजनीला सुरुवात होणार। संपूर्ण कॅमेरामॅन केटीसी लाईव्ह सज्ज झाले। सर्व प्रेक्षकांचं देखील आजच्या या चौथ्या रात्रीमध्ये मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। अमर आणि सतीश, स्ट्राइक एंडला सतीश, गोलंदाज राज, पहिला चेंडू अगदी पुढ्यात टाकला, वेगाने ऑफ स्टंपच्या बाहेर। काय सुरुवात केली आहे ती मात्र गोलंदाज राजने। खऱ्या अर्थाने दहिवली संघाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय घेतला। विकीला माहिती आहे की आमची गोलंदाजी मजबूत आहे, त्या कारणाने कमीत कमी धावांच्या मध्ये रोखण्याचा प्रयत्नाने ही गोलंदाजी घेतली। पुढील चेंडू शॉर्ट पिच करण्याचा प्रयत्न केला, कट करण्याचा पॉइंटच्या दिशेने, परंतु सलगचा दुसरा चेंडू येतोय तो मात्र निर्धाव। कुठलीही धाव अद्याप धावफलकावरती लागली जात नाहीये। दोन चांगले चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले ते मात्र गोलंदाज राज याला। एक चांगला उत्तम दर्जाचा गोलंदाज, व्हेरिएशन, वेगाची आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज। यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय, मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचणार। तत्पूर्वी या धावफलकाचा श्री गणेशा होतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय ते मात्र 1 या धावसंख्येवरती। सुरुवात होते धावांची ती मात्र जयस खाड्याचा पाडा संघाकडून। सतीशच्या बॅटमधून ही पहिली धाव आली। आता स्ट्राइक एंडवरती येतोय तो मात्र अमर राणे, एक डावखुरा आक्रमक फलंदाज आहे तो मात्र खाड्याच्या पाडाचा। नेहमीच पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा आणि आपल्या संघासाठी वारंवार चांगली कामगिरी करत असतो। यावेळेस मात्र आता दहिवली संघासमोर खेळताना कशा प्रकारे रणनीती असेल ती मात्र अमरची पाहूया। येणाऱ्या काही चेंडूंवरती कशा प्रकारे खेळ करेल, परंतु गोलंदाज राज जाधव हा मात्र कमालीची गोलंदाजी करतोय सध्या गोलंदाजी मार्कवर। पुढील चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव। चांगली गोलंदाजी होते, एक एक धावेने या ठिकाणी सुरुवात केली। दोन्ही फलंदाजांनी फटके खेळावे लागतील चांगल्या प्रकारे। बॅटिंगचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला, त्या ठिकाणी बॅटिंग करावी लागली तुम्हाला प्रथमतः, म्हणजे चांगली धावसंख्या उभारावी लागेल दहिवली संघासमोर। ज्या वेळेस डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवरती असतो त्यावेळेस फिल्डिंग वारंवार सेट केली जाते आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी थोडीशी धावपळ होत असते मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघ कर्णधाराची। यावेळेस पुन्हा एकदा राज जाधव चांगली गोलंदाजी करतोय, 5 चेंडू अद्याप त्याने टाकलेत आणि धावा दिल्यात त्या अवघ्या 2। सतीश फुलटॉस चेंडू या ठिकाणी गती कमी केली आणि शेवटचा चेंडू देखील येतोय निर्धाव। काय कमालीचं षटक टाकलंय ते मात्र राज जाधव। म्हणजे जी गोलंदाजी स्वीकारली आहे ना विकी गुंजाळने, त्याला माहिती आहे की आमचे गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतील आणि पिचचा देखील त्याने आढावा घेतला होता आणि त्यामुळेच गोलंदाजी करण्याचा निर्णय केला। आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं हे पॉवर प्लेचं षटक होतं, ज्या ठिकाणी फक्त 2च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा पद्धतीने ही गोलंदाजी केली, धावा दिल्या त्या अवघ्या 2। आणि आमचे स्कोरर देखील या ठिकाणी सांगतात की अवघ्या 3 मिनिटांमध्ये हे षटक संपलं। म्हणजे बघा किती वेगाने या ठिकाणी हा सामना म्हणजे नियोजनबद्ध काटेकोरपणे या ठिकाणी दहिवली संघ सध्या या वेळेवरती धावतोय।
दोन्ही संघाला विनंती आहे की वेळेनुसार आपण चाला आणि वेळेनुसार चालल्यामुळे तुमच्या सामन्याला देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान मिळणार आहे. तर पहिलं षटक संपलंय, पुन्हा एकदा फील्ड सेट केली जाते आणि आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल तो डावखुरा फलंदाज अमर. नवीन गोलंदाज या ठिकाणी पराग येतोय तो मात्र गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पराग गोलंदाजी मार्कवरती आला आणि पुन्हा एकदा अगदी जशी सुरुवात केली होती राज जाधव या गोलंदाजाने अगदी तशीच सुरुवात ऑफस्टम्पच्या बाहेर टाकणारा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव टाकलेत दहिवली संघाने. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होते ती मात्र दहिवली संघाकडून. आता थोडा विचार करावा लागेल अमरला देखील सतीशला देखील, कारण धावा कराव्या लागतील. सामना खूप महत्त्वाचा असेल या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवण्यासाठी आणि त्या आव्हानाला जर टिकवायचं असेल तर धावा येणं गरजेचं आहे. चौकार षटकार एकेरी दुहेरी ज्या काही धावा येतील त्या येणं गरजेचं आहे. पुढे शॉर्ट पिच कट करण्याचा थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील केली जाते परंतु पंचांची साथ त्या अपीलला मिळत नाहीये. थोडीशी हितगुज आपण पंचांमध्ये या वेळेस अनुभवतोय. लेग पंच आणि मेन पंच थोड्या चर्चा करतील आणि तदनंतर पुन्हा एकदा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील का ही आशा आमच्यापर्यंत निर्माण झाली आहे. आम्ही देखील उत्सुक आहोत, पूर्ण डगआउट देखील उत्सुक आहे की काय निर्णय असेल या चेंडूवरती. आणि फलंदाज आउट. OUT अमर राणे बॅक टू पवेलियन. अशी परिस्थिती 5 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव करून या ठिकाणी अमरला निराश पावलांनी मात्र डगआउट्समध्ये परतावं लागतंय. नवीन फलंदाज त्या ठिकाणी रवाना झालाय नागेश दिघे. नागेश यावेळेस मैदानामध्ये दाखल होतोय. जबाबदारीपूर्वक आता खेळावं लागेल कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. परागचे आतापर्यंत इथे 4 दाखवले. मागची असणार आहे. 1 2 3 चेंडू झाले वाटते. तर पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा पराग गोलंदाजी मार्कवरती. पुढ्यात टाकला चेंडू, फ्लिक केलाय चेंडू बराच काल हवेमध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ जातोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. पहिला येतोय संघर्षाचा जयेश खाड्याचा पाड्याचा संघाकडून चौकार. मैदानावरती गेला ना सेट होऊन गेलाय अशा प्रकारे वाटलं आणि पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार करून आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण चौकार आणि धावगतीला वाढवण्यासाठी हा प्रयत्न त्याचा खूप महत्त्वाचा ठरेल तो खाड्याच्या पाडा संघासाठी. या धावगतीने आता थोडीशी आक्रमकता दाखवावी लागेल. एक महत्त्वाचा खेळाडू आहे नागेश. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू यावेळेस बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पकडली जाईल झेल आणि दुसऱ्या क्रमांकाचा गडी बाद ज्याने आशा पल्लवित केल्या होत्या खाड्याच्या पाड्याच्या संघाच्या. तो एक चौकार मारून दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद होऊन डगआउट्समध्ये परतणार.
पराग पुन्हा एकदा धावगतीवरती समोर टाकला आणि संदेश ज्या इराद्याने ज्या ऍक्शनने खऱ्या अर्थाने मैदानावरती दाखल झाला होता त्या आत्मविश्वासाने हा येतो समोरच्या दिशेने षटकार. खूप आत्मविश्वास भरा हा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या 6 धावांनी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. प्रोजेक्टेड स्कोर जरी 30 दिसत असला तरी 60 ते 70 धावा ठोकण्याची हिम्मत देखील या संघामध्ये या ठिकाणी दिसून येते. ती जयेश खाड्याचा पाड्याचा संघ बरेचसे चांगले गुणवंत खेळाडू या संघामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. जरी 2 खेळाडू बाद झाले असले तरी संदेश सारखा फलंदाज सतीश सारखा फलंदाज यामध्ये आणि तदनंतर येणारे साहिल किंवा आणखी इतर खेळाडू जे धावगतीला वेग देऊ शकतात आणि हे वेग त्यांना मात्र आता खऱ्या अर्थाने द्यावा लागेल आपल्या संघासाठी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. नवीन गोलंदाज राज जाधव पुन्हा एकदा सतीशच्या बॅटमधून या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने हा फटका येतोय. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी अक्षरशः येणं भाग करावं लागलं ते मात्र सतीशला आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने धावफलक 14 या धावसंख्येवरती. एकेरीचं कन्वर्ट तुम्हाला दुहेरीवरती करावं लागेल. क्षेत्ररक्षकांवरती दबाव निर्माण करावा लागेल तरच कदाचित तुमचा प्रभाव त्या ठिकाणी सामन्यामध्ये दिसून आणि वाढू शकतो. यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला ब्रश होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला परंतु अतिशय चपलाईने पुन्हा एकदा एकेरी धाव. पुन्हा एकदा आता संदेश येतोय तो मात्र स्ट्राईक एंडवरती ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता. आता राज जाधव याच्या विरुद्ध कशा प्रकारे कामगिरी करणार. शॉर्टपिच चेंडू भिरकावून दिलाय व्यासपीठाच्या दिशेने. केतन धुलेने आयवा कॅच या ठिकाणी पकडली आहे आणि आयोजकांचं या ठिकाणी हे 300 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळणार का, कारण ते स्वतः आयोजक आहेत आणि या आयोजकांनीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी झेल पकडली आहे परंतु चांगली झेल या ठिकाणी पकडली. या षटकाराने 600च्या स्ट्राईक रेटने सध्या खेळतोय तो संदेश. पुन्हा एकदा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ती कामगिरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न खऱ्या अर्थाने करतोय तो मात्र हा फलंदाज संदेश. 2 फलंदाज बाद झालेत. आता राज जाधव पुन्हा एकदा धावगतीवरती. शॉर्टपिच चेंडू आडव्या बॅटने यावेळेस ओळखलं कारण राज हा एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे ज्याने पॉवर प्ले मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. त्याला एक फटका पडल्यानंतर त्याने थोडीशी चेंजेस निर्माण केले. हे चेंजेस खूप महत्त्वाचे असतात. बदल करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हा बदलाव ज्याने केला तो मात्र या क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी ठरत असतो. यावेळेस बदल केला आणि सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालं ते मात्र राज जाधवला. 3रं षटक प्रगतीपत्र. आडव्या बॅटने पुन्हा एकदा वेगवान फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. त्यांच्या दोघांच्या मधून गोळीच्या वेगाने आणखीन एक येतोय चौकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 25 आणि या षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी शिल्लक राहिलाय. याची देखील आपण दहिवली संघाने नोंद घ्यायची.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे गीत लागलं ना, एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते प्रत्येकाच्या या शरीरामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आत्मविश्वास आहे या संपूर्ण भारत देशाचा नव्हे तर या जगाचा. आणि त्यांच्या विचारांनी खऱ्या अर्थाने एक नवीन ऊर्जा मिळत असते, लढण्याची जिद्द निर्माण होत असते. आणि यावेळेस मात्र DJ मास्टरने हे गीत लावून खऱ्या अर्थाने एक ऊर्जा निर्माण केली आहे या क्रीडांगणावरती. आमचे आयोजक गणेशदादा मोडक, भंडासदादा धुळे, विलासदादा मोडक यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा, आणि त्या स्पर्धेला मेहनत घेतली ती दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे, संपूर्ण सावळेकर आणि हेदवलीकर यांचं हे आयोजन या ठिकाणी. आणि त्यांच्या या आयोजनामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जाऊया चौथ्या षटकाकडे. अगदी ऑन टाइम हा दैवली संघ चालतोय तो मात्र या क्रीडांगणावरती. चौथ्या षटकाला होणार सुरुवात. गोलंदाज आहे तेजस. फटका खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेस, आणि थोडंसं आता मात्र आत्महत्या जणू करावी लागेल की काय संदेशला या ठिकाणी सतीशला या ठिकाणी बाद केलं जातंय धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज साहिल खाडे. संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे खऱ्या अर्थाने, आणि प्रत्येकाने खरोखर या ठिकाणी एकदा तरी रायगड पाहावा, तर छत्रपती शिवाजी महाराज काय होते याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. यावेळेस फटका येतोय. चेंडू बराच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अंदाज बांधतायत शेवटी जमिनीच्या लेवलने, आणि आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी सांगतायत की हा षटकार आहे. 6 धावा मिळतायत. साहिलने मारला ना. संदेश यावेळेस काय कमालीची बॅटिंग करतोय मित्रांनो. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून. चेक करायचे प्रेक्षकांनी ठीक आहे, पंचांचा निर्णय येतो की चेक करायचे हा षटकार. हॅलो. तर चेक केलं जाईल यावेळेस. षटकार आहे. पाय जो आहे ना तो उजवा पाय तो त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला टच झालाय. ज्यावेळेस झेल पकडली त्यावेळेस थोडंसं अनबॅलन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसून आला. षटकार आलाय. तिसरा षटकार संदेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. या इनिंग मधील धाव संख्या 31. 3 गडी बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लेग स्लिप मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव कंप्लीट केले. आता जबाबदारी असेल ती मात्र साहिल खाडेची. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल, जी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 होती. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तिला थोडीशी गती देण्याचा प्रयत्न केला क्रीडांगणावरती गेलेल्या संदेशने, ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय 7 चेंडूंमध्ये 23 धावा त्याने आतापर्यंत केल्यात. आणि साहिल जो नव्याने या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तेजस याला कशा प्रकारे खेळणार हे आता पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या दिशेने या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. या चेंडूवरती कुठलीही धाव मिळत नाहीये. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेलं हे सुंदर असं गाव, आणि त्या गावकऱ्यांनी खऱ्या अर्थाने ही योजलेली ही स्पर्धा, हा चेंडू देखील बराच काल अगदी मागच्याच चेंडूची उजळणी जणू काय त्या ठिकाणी बराच काल चेंडू हवेमध्ये पकडली जातीये झेल, आणि संपतोय तो मात्र साहिल खाडे या फलंदाजाचा खेळ.
विनंती करतो मिड इनिंग मध्ये टॉस होईल. तर सामन्याला सुरुवात. यावेळेस बाउन्सी चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्यापर्यंत सांगतात की हे षटक देखील संपलं जाते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 32, 4 गडी बाद. आणि दोन्ही संघाला विनंती करतो, गणेगाव चिंचवली आणि वावळोली संघ, मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. टॉससाठी जर आपण या ठिकाणी उपस्थित नसाल तर या ठिकाणी मात्र जो कर्णधार आज उपस्थित राहील त्याला टॉस दिला जाईल. दोन्ही कर्णधार उपस्थित नसेल तर दोघांनाही पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तुमच्या षटकामध्ये या ठिकाणी मात्र कमी केली जाईल, याची आपण नोंद घ्यायची असाल. लाईव्ह वरती आपण चेक करत असाल दोन्ही संघ गणेगाव चिंचवली आणि वावळोली. जर दुसऱ्या सत्राला सुरुवात जर झाली आणि जर आपण टॉससाठी नसाल तर या ठिकाणी आयोजकांकडून विनंती येते की आपल्या षटकांमध्ये मात्र या ठिकाणी कमी केली जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर दोन्ही संघाला विनंती करेल की मिड इनिंग मध्ये टॉससाठी उपस्थित राहायचे. येस, आमचे स्कोरर सांगतात की अवघ्या 19 मिनिटांमध्ये या ठिकाणी दहिवली संघाने मध्ये या 4 षटकं या ठिकाणी टाकलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यात घ्या. काय टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी विकी आणि परागकडून पाहायला मिळालं. आणि आता 5व्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज येतोय तेजस. हा फटका ताकद नजाकत देऊन जातोय तो मात्र JS खाड्याच्या पाड्या संघाला. षटकार संदेश ऑन फायर. तिसऱ्या पंचांकडे. संदेशने ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ना मैदानावरती, आशा निर्माण केल्यात एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करण्याच्या दिशेने, त्याची ही फलंदाजी आज खूप महत्त्वाची ठरेल. इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू मात्र आता लॉस्ट झालेला आहे, याची आपण नोंद घ्यायची. खाड्याचा बडा संघ, जर संदेशला एखाद्या फलंदाजाने जर साथ दिली असती ना तर हा स्कोर मात्र यावेळेस 50 पार असता. परंतु अजूनही संधी आहे. दुसरा फटका खेळण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी वेगाने मात्र चकवलं तेजस या गोलंदाजाने, जो 5वी षटक टाकतोय. एक नवोदित गोलंदाज दहिवली संघाचा, त्याच्यावरती भरवसा टाकला तो मात्र संघ कर्णधाराने विकीने त्याच्यावरती जबाबदारी सोपवली. स्लॉगवरचं हे षटक, हाणामारीचं षटक. आणि अशा परिस्थितीत दुसरा चेंडू येतोय तो डॉट. शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला आणि पंच आमच्याकडे वळून सांगतायत की हे एक्स्ट्राची धाव असेल, कारण चेंडू बराच ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर पिच होणारा हा चेंडू वाईड. या अतिरिक्त धावेने 39 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. 39 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावफलकावरती धावा लागणार. शॉर्ट पिच पुन्हा एकदा कट. आता स्वतःवरती थोडासा नाराज असेल की हा फटका मला कशा प्रकारे खेळायचा होता, ज्या प्रकारे विचार करत होता तसा चेंडू मात्र या ठिकाणी आला नाहीये. गोलंदाजाची सरसी या चेंडूवरती पाहायला मिळाली. या चेंडूवरती देखील कुठलीही धाव मिळत नाही. अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये 2 फटके जरी मोठे आले तरी या ठिकाणी 50 धावसंख्या होऊ शकते. यावेळेस आडव्या बॅटने फक्त दिशा दिली फुल टॉस चेंडूला आणि चेंडू स्क्वेअर लेग मध्ये सीमा पार चौकार. हा चौकार, संघर्षाचा चौकार येतोय तो मात्र JS खाड्याचा पडा संघाकडून. संदेश 11 चेंडू 33 धावा. शॉर्ट पिच पहा, यावेळेस नजाकत भरा पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने डीप पॉइंट मध्ये जाणारा आणखीन एक महत्वपूर्ण चौकार. तर संदेश ना मात्र खऱ्या अर्थाने एक हिरो ठरतोय सध्या तो आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे ना, आपल्या संघाला तारलंय मी तर म्हणेल खऱ्या अर्थाने. 12 चेंडू 37 धावसंख्या. एकदा जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो. वन मॅन आर्मी सारखा खाड्याच्या पाडा संघासाठी उभा राहिलाय तो मात्र संदेश. शेवटचा चेंडू, धावसंख्या 47.
हा फटका एज लागली आहे, स्लीपर त्या ठिकाणी येतोय, पकडतोय झेल. शेवटच्या क्षणी मात्र निराश होईल संदेश, कारण धावसंख्या 47च्या पुढे नेऊ शकला नाहीये. 47 धावसंख्या स्कोअर कार्डवरती पाहायला मिळते. 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी गरज असेल ती मात्र दहिवली संघाला 48ची. आणि मी लगेचच कॉल करतोय गणेगाव चिंचवली आणि वावळोली संघाला आपला संघ करणारा आपण मात्र या ठिकाणी लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन करायचे. तर गणेगाव संघाचा संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. जर वावळोली संघाचा संघ कर्णधार चेंडू डिलिव्हर होण्यासाठी या ठिकाणी अगोदर जर उपस्थित झाला नाही तर मात्र गणेगाव संघाला या ठिकाणी टॉस विन केलं जाईल, याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाच्या संघ कर्णधाराचा सन्मान या ठिकाणी केला जातो. मी गणेगाव चिंचवली संघाच्या संघ कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हायचे आणि केतन धुळे यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा सन्मान केला. आदरणीय भगवानजी मोडक साहेब या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की या आदरपूर्वक या ठिकाणी गणेगाव चिंचवली संघाच्या संघ कर्णधाराचा आपण सन्मान करायचंय. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन खऱ्या अर्थाने सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव ही जी उक्ती आहे आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये आणि तिचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जातोय. यस, तर या ठिकाणी मी वावळोली संघाचा संघ कर्णधार लास्ट कॉल असेल. या ठिकाणी जर चेंडू डिलिव्हर झाला तर आपलं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायची. टॉससाठी वारंवार आपल्याला विचारणा केली जाते. तर दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होणार. क्षेत्ररक्षण असेल यावेळेस मात्र जय एस खाडाच्यापाडा संघाचं आणि त्यांना वाचवायचे त्या मात्र 47 धावा आणि विजयासाठी कराव्या लागतील दहिवली संघाला 48 धावा. बाळा धणवी यांचा सुपुत्र सध्या पियुष धणवे हा मात्र स्ट्राईक सध्या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी आपल्याला दिसतोय आणि रेहान शेख ही दोन जोडी चेंडू पुरवायचे मैदानामध्ये एक आणखी एक. तर रेहान शेख आणि पियुष धनवी हे सध्या मैदानावरती चेस करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती साहिल हा गोलंदाज सध्या येतोय. प्रयत्न करावे लागतील साहिलला, त्याच्या संघाला जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर अगदी गोलंदाजी जशी दहिवली संघाने केली ना, अगदी तशीच गोलंदाजी त्यांना देखील यावेळेस करावी लागेल या सामन्यामध्ये. तर पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात करूया स्वागत आणि
दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. विजयासाठी चांगला खेळ करा, चांगला संघर्ष करा आणि तुमच्या संघाला मात्र विजय मिळवून द्या. ऑन टाइम 8:12 या ठिकाणी सध्या आपल्याला घड्याळामध्ये पाहायला मिळत आहेत. इनिंगला होईल सुरुवात. टाळ्यांच्या गजरात दोन्ही डगआउट्स मधून या ठिकाणी देऊया शुभेच्छा. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. साहिल खाडे धावगतीवर. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय स्लीपर मध्ये. बघा अतिशय वेगाने हा चेंडू या ठिकाणी जात असतो, तो मात्र स्लीपर मध्ये अतिशय चतुर खेळाडू त्या ठिकाणी ठेवला जातो आणि यावेळेस मात्र हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट होते ती पहिल्या चेंडूवरती आणि हा जसा चेंडू डिलिव्हर झाला तसा टॉस गेलाय तो मात्र गणेगाव चिंचवलीच्या बाजाने. आणि आणखी जर विलंब जर झाला, जर मात्र वावलोली संघाला, तर आयोजकांच्या वतीने ती विविध प्रकारची जी पेनल्टी असेल त्याचा मात्र या तो खेळाडू इंजर्ड झालाय, कृपया आपण लगेचच त्या ठिकाणी मैदानावरती जायचंय. तर पाठलागाला सुरुवात झाली. 30 चेंडू 48 धावा दहिवली संघाला करायचे आहेत आणि हा पाठलाग करण्यासाठी रेहान शेख आणि पियुष धनवे, बाळा धनवी यांचा सुपुत्र. बाळा धनवी म्हणजे कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव आहे, ज्याने भल्या भल्या गोलंदाजांची तारंबल उडवलेली असे बाळाजी धनवे आणि त्यांचा हा सुपुत्र त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून या क्रिकेट क्षेत्रामध्ये चांगली फलंदाजी करताना दिसतोय. तो मात्र आपल्या संघासाठी, दहिवली संघासाठी. खेळाला पुन्हा सुरुवात होणार. या ठिकाणी दांडी गोल KPL स्टार साहिल खाडे, ज्याने मेडन षटक टाकलं होतं आणि संपूर्ण KPL स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्या साहिल खाडेने मात्र त्रिफला चित केले, ते मात्र रेहान शेखला. डीजे आपल्या वेगाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्रिफळा चित केला तो मात्र रेहान शेख या फलंदाजाला. नवीन फलंदाज जातोय मग क्रीडांगणावरती. विकी स्वतः कर्णधार, आता जबाबदारीपूर्वक खेळ करण्यासाठी त्याने जबाबदारी घेतली. पहिला गडी बाद झाल्यानंतर आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र विकी. नॉन स्ट्राईक एंडवरती पियुष. पुढील चेंडू साहिल खाडे धावगतीवर. समोरच्या दिशेने एज लागली होती. अमर राणे कोणाची झेल सोडली यावेळेस. स्वतः कर्णधार दहिवली संघाचा विकी गुंजालची झेल सुटली आहे. जीवदान मिळालंय विकीला. परंतु साहिल खाडेचं यावेळेस कौतुक करणं तेवढं कमी, कारण अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी सध्या क्रीडांगणावरती त्याच्याकडून पाहायला मिळते. निराशा असेल, परंतु ही निराशा बाजूला सारून कुठेतरी पुन्हा एकदा शिरकाव करावा लागेल तो गोलंदाजी मार्फत. विकी गुंजाल एक आक्रमक फलंदाज आणि त्याच्या आक्रमकतेला आपण फार काळ थांबून ठेवू शकत नाही. त्याच्या बॅट मधून येतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा पहिला पाठलागाचा, पहिला संघर्षाचा चौकार दहिवली संघासाठी. टॉस चेंडू पुन्हा एकदा एसटी वरती आदळला गेला आणि पायचित पकडला गेलाय. आणखी होतोय तो दहिवली संघाचा विकी गुंजाल, कर्णधार डगआउट्स मध्ये.
आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाची ही स्पर्धा आदरणीय भांडाज दादा धुळे, गणेश दादा मोडक, विलास दादा मोडक आणि दुर्वा 11 सावळे यांच्या संपूर्ण आयोजन हे या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या आयोजनामध्ये चौथ्या रजनीला सुरुवात झाली आहे आणि चौथ्या रजनीला पहिलं सत्र संपलं, दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. असं वाटलं होतं 47 धावा कुठेतरी कमी वाटतायत, परंतु ही जी गोलंदाजी आहे ना, या गोलंदाजीच्या जोरावरती खऱ्या अर्थाने हे मोठं आव्हान ठरू शकतं. हा कट करण्याचा प्रयत्न, या शेवटच्या चेंडू जातोय, निर्धाव चेंडू. जर कदाचित अमर राणेने झेल पकडली असती तर कदाचित आणखी चित्र वेगळं असतं, परंतु एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5 या धावसंख्येवरती अवघं रोखलंय. ज्या ठिकाणी केवळ 2च धावा होत्या त्या मात्र खाड्याच्या पाड्या संघाचा यावेळेस थोडासा सरशी असेल, तो मात्र दहिवली संघ 5 धावा. आदरणीय दिनकरजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर वावळोली संघाचे संघ करणार धनराज कांबेरे, एक जबरदस्त ऑलराऊंडर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण लगेच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. आपलं आम्ही या आयोजनामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. प्रत्येक येणाऱ्या कर्णधाराचा सन्मान या आयोजनाने केलाय, या आयोजकांनी केलाय खऱ्या अर्थाने. कारण आमदार चषक आहे आणि आमदार साहेबांच्या चषकामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण केलेला आहे आणि करणार आहोत. 5 मिनिटांमध्ये अवघ्या षटक कंप्लीट झाले. म्हणजे जयस खाड्याचा पाडा संघाला देखील वेळेचं महत्त्व खूप माहिती आहे. त्यांना देखील माहिती आहे की वेळ खूप महत्त्वाची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पियुष धाव गतीवरती थोडासा अडखळलाय, तो मात्र नवीन गोलंदाज हरेश. गणेगाव संघाने मात्र हे नाणेफेक त्यांच्या बाजूने गेलं आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी उतरावं लागेल. स्लोवर वन चेंडू टाकला, शॉर्ट पिच टाकला. या चेंडूंना मात्र या ठिकाणी थारा नाहीये, कारण ज्या फॉर्म मध्ये पियुष आहे अगदी त्या फॉर्म मध्ये असल्यानंतर अशा प्रकारचे चेंडू तुम्ही त्याला टाकू शकत नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. उत्तुंग असा पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. थँक्यू डीजे मास्टर. संघर्षाला सुरुवात झाली आहे. पाठलागाला ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 5 धावा, जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पियुष धर्वे स्ट्राईक एंडवरती गेला, त्याच्या बॅटमधून हा षटकार. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून स्टँड अँड डिलिव्हर शॉर्ट पिच चेंडू, थारा नाहीये, बाउंड्री लाईन पार चेंडू, चौकार. आणि या दरम्यान आदरणीय योगेशजी कांबेरे, योगेश दादा कांबेरे या ठिकाणी वावळोली गावचे एक ज्येष्ठ नेते, त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सन्माननीय माजी सरपंच, आपणास विनंती आहे की आपण लगेचच व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. या आमदार चषक 2026 मध्ये खऱ्या अर्थाने आमदार साहेबांचे हे खूप मोठे साथीदार आहेत आणि त्यांचं हे योगदान आमदार साहेबांच्या कामगिरीमध्ये देखील खूप महत्त्वाचं असतं. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण लगेचच व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं संपूर्ण स्वागत करत आहोत. षटकार, चौकार. पियुष धनवे दहिवली संघासाठी क्रीडांगणावरती सध्या सरशी ठरताना हरेश या गोलंदाजाविरुद्ध. पुढचा चेंडू पुन्हा शॉर्ट पिच. वारंवार शॉर्ट पिच चेंडूंची अक्षरशः खिरापत वाटली जाते ती मात्र पियुषला. आणि यात सलगच्या तिसऱ्या चेंडूवरती सलगचा तिसरा मोठा प्रहार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 19. विजयासाठी गरज असणार आहे ती मात्र 48 धावसंख्येची. आणि या दरम्यान आमचे आजच्या दिवसामधले एक अतिशय उत्कृष्ट समालोचक शेळके दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे देखील खास डोंगर नावेवरून ठाणे जिल्ह्यातून आज त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत.
त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत असतो. तर पियुष धनवेच्या बाबतीत विचार करायला गेलं तर 4 चेंडूंमध्ये 15 या धावसंख्येवरती तो देखील या ठिकाणी खेळतोय. चेस करत असताना चांगली फलंदाजी, यावेळेस एज लागली गेली आहे स्लीपर मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, धावचित करण्याचा संधी निर्माण झाली होती, परंतु यावेळेस थोडीशी धडपड पाहायला मिळाली आणि एकेरी धाव कंप्लीट केली. धावसंख्या 20. योगेश दादा कांबेरे यांचं स्वागत करूया या व्यासपीठावरती. त्यांचं आगमन झालंय आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. साहेबांना विनंती करतो आपण आदरपूर्वक या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्यांचा संघ आपण या पुढच्या मॅच मध्ये आपल्याला खेळायला पाहायला मिळणार आहे, तो मात्र वावळोली संघ. हरेश 3 चेंडू शॉर्ट पिच, नंतरचा चेंडू वेगाने चकवलं होतं. पुढचा देखील यावेळेस देखील पुढे टाकला, समोर टाकला, जोरदार अपील केली जातीये पंचांकडे. पंच तटस्थ, नॉट आउट. सन्माननीय अंकुशजी कांबेरे साहेब यांना देखील विनंती असेल, वावळोली संघाचे एक समर्थक यांना देखील विनंती करतो, आपणास विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 20 या धावसंख्येवरती दुसरं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, तो मात्र हरेश या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा बॅटची कडा लागलेली आहे. 30 यार्ड सर्कल मधून चेंडू त्या ठिकाणी घरंगळत जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक डीप मधून धावून येतोय. तत्पूर्वी एक धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 21 विजयासाठी. आता 3 षटकांमध्ये 9च्या सरासरीने 27 धावसंख्येची गरज असेल. तर वेळेच्या बाबतीत पंच आपण नेहमी तंबी द्यायची, ती मात्र प्रत्येक संघाला. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. ज्याने पॉवर प्लेचा साहिल खाडे हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. ज्याने पहिलं षटक टाकलं होतं, 2 गडी बाद केले होते. पहिल्याच षटकामध्ये थोडासा दबाव निर्माण केला होता दहिवली संघावरती, परंतु पियुष धनवे या दबावाला न झुगारता फलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या मात्र 16. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पॉवर प्ले, दोन्ही पॉवर प्ले संपलेत आणि आता 2 पॉवर प्ले संपल्यानंतर खऱ्या अर्थाने कशा प्रकारे फलंदाजी करणार तो दहिवली संघ. फलंदाज आहे तो मात्र तेजस देशमुख आणि पियुष. हा फटका यावेळेस लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, त्याला पकडणार थोडीशी गफलत निर्माण झाली चेंडू पकडताना आणि त्यामुळेच एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. 2 धाव्याच्या घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने 23 धावसंख्या धावफलकावरती. या एकेरी दुहेरीचे तुम्हाला वाचवाव्या लागतील. जर खाड्याच्या पाड्या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर धावा वाचवाव्या लागतील, विकेट घ्यावे लागतील. दुसऱ्या बाजूने दहिवली संघाला धावा कराव्या लागतील. यावेळेस अतिशय खोलात टाकलेला चेंडू, कुठल्याही प्रकारचा मुवमेंट करून दिला नाही फलंदाजाला. थोडीशी एज लागली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला, कुठलीही धाव मिळत नाहीये. 2.2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. साहिल खाडे आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत आणि 7 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद केलेत. त्याचा परफॉर्मन्स पाहायला तर आजच्या दिवसामध्ये खूप महत्त्वाचा ठरलाय. त्याला साथ द्यावी लागेल. इतर गोलंदाजांनी बघा वेगाने शॉर्ट पिच चेंडू होता, खांद्याचा अतिरिक्त वापर केला, उचली देणारा हा चेंडू होता. सरळ यष्टीरक्षक अमर राणेच्या हातामध्ये हा चेंडू गेला, विसावला आणि पुन्हा एकदा कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. हा दबाव निर्माण करणं गरजेचं असेल फलंदाजांवरती. दबावाअंती चांगले फटके खेळण्याच्या प्रयत्नात तुम्ही एखादी विकेट घेऊ शकता आणि तो दबाव निर्माण केला पाहिजे. यावेळेस पायावरती चेंडू आदळला गेला, अपील केली गेली. पंच सांगतात की थोडासा ऑप्शनच्या बाहेर असावा की काय हा चेंडू आणि त्या नॉट आउट घोषित केलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सलगचे 3 चेंडू निर्धाव. का KPL मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडला गेला होता तो मात्र साहिल खाडे, ज्याने कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदी काही मागच्याच महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती आणि आता आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांनी नाबाद घोषित केलं होतं, परंतु धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी स्वतः पुढे गेला तो फलंदाज तेजस
आणि जणू काय आत्महत्याच करावी काय असे चित्र सध्या मैदानावरती पाहायला मिळालं. फलंदाज बाद होतोय तो मात्र तिसऱ्या क्रमांकाचा साहिल खाडे ऑन फायर आपल्या संघासाठी. आपण नेहमीच पाहत असतो विक्रमजी महाराज या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जर्सी नंबर 10 विक्रमजी महाराज, आपणास विनंती आहे कृपया आपण यायचं व्यासपीठावरती. आम्ही आपलं या आयोजनामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. समाजामध्ये समाजाचं प्रबोधन करण्याचं काम त्यांच्या मार्फत नेहमीच आपण पाहत असतो. एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटची देखील भन्नाट आवड त्यांना देखील आहे आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. त्यांना देखील विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावरती देखील उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतो आणि अनावधानाने जे मान्यवर आजूबाजूला असतील त्यांना देखील विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील आम्ही सन्मान करू. वेळ होतोय, कृपया आपण खाड्याचा पाडा संघ दक्ष राहायचंय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो मात्र तिसऱ्या षटकातील 23 वरती 3 गडी बाद. शॉर्ट पिच चेंडू वेगाने वेगाने 2 षटकांमध्ये साहिल खाडेने धावा दिल्यात अवघ्या 7 आणि गडी बाद केले 3. महत्वपूर्ण गोलंदाजी साहिल खाडेची 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावसंख्या. आता येणारे 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि गरज असेल ती 25 धावसंख्येची. बघा दोन्ही संघ आम्ही कौतुक करू दहिवली संघाचा आणि जयेश खाड्याचा पडाचा संघ. अगदी वेळेत देखील ते उपस्थित झाले होते आणि सामना देखील अगदी वेळेतच त्यांचा या ठिकाणी संपताना देखील दिसतोय. वडवलीकडून आदरणीय राज कडू सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांना विनंती असेल कृपया आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यायचंय. या आमदार चषक 2026 मध्ये आम्ही आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. कडू सर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. फटाक्यांची आतषबाजी आपण गेल्या 4ही रात्रीमध्ये पाहिलंय की या फटाक्यांच्या आतषबाजीने खऱ्या अर्थाने हा संपूर्ण माल, या जांभळीचा माल अक्षरशः दणानून सोडला जातो. प्रेक्षकांचं स्वागत केलं जातं नेहमी वारंवार या ठिकाणी. मान्यवरांचं स्वागत केलं जातं. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत आपण पाहिलेलं आहे. विविध सेलिब्रेशन या आयोजनाच्या मार्फत आपण पाहिले आहेत का ही स्पर्धा खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनातली स्पर्धा, घर करून गेलेली स्पर्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये आपण मिड इनिंग मध्ये उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत. ज्या ठिकाणी योगेश दादा कांबेरे, कडू साहेब आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकणार आहोत ते आमचे शेळके भाऊ ये देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. परंतु जाऊया सामन्याकडे, ज्या ठिकाणी गरज असेल 12 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येची आणि JS खाड्याचा पाडा संघाकडून गोलंदाज निवडलाय तो मात्र सतीश. एक जबरदस्त ऑलराऊंडर खाड्याचा पाडा संघाकडून सतीश हा येतोय गोलंदाजी मार्कवरती. परंतु स्ट्राईक एंडवरती पियुष जो आतापर्यंत सलामीला गेलाय 5 चेंडूंमध्ये 16 या धावसंख्येवरती खेळतोय, त्याला आता करामत करावी लागेल कारण थोडासा अडचणीत सापडलाय संघ तो मात्र दहिवली संघ. समोर टाकला चेंडू, संधी निर्माण झाली होती, निराश झाले यावेळेस सतीश. झेलची संधी, आय थिंक त्या ठिकाणी नागेश असावा, थोडीशी चुकी झाली त्या ठिकाणी
आणि ही चुकी महागात ठरणार का? कारण पियुष सारख्या फलंदाजाला दिलंय तुम्ही जीवदान. फार चांगल्या प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला होता, संधी निर्माण केली होती, विकेटची ड्रॉप केली जाते कॅच आणि दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने. आता धावफलक 24 या धावसंख्येवरती. विजयासाठी 11 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असणार आहे. ऑन टाइम ही मॅच सध्या मैदानावरती सुरू आहे. यानंतरचा सामना स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली विपक्ष वावळोली. शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेग पहा खाडाच्या पाडाच्या संघाचं आतापर्यंत पाहिलेले तीनही गोलंदाज खऱ्या अर्थाने अतिशय वेगाने गोलंदाजी करताना आपण पाहिलेत. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती ती दहिवली संघाने आणि अगदी त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय तो मात्र खाड्याचा पाडाचा संघ. मिड इनिंग मध्ये आपण सन्मान सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी करणार आहोत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वारंवार डॉट चेंडू येत आहेत आणि जसे डॉट चेंडू येतील आता पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करताना प्रत्येक फलंदाजाची आणि गोलंदाजाची तारंबळ उडत असते आणि ज्या गोलंदाजामध्ये आत्मविश्वास जागृत राहील तो हावी ठरत असतो क्रीडांगणावरती. सध्या आत्मविश्वास थोडासा खालावलेला दिसतोय तो फलंदाज आयुष याचा आणि त्याचा फायदा घेतोय तो गोलंदाज मात्र सतीश. पुढचा चेंडू समोर टाकला, यावेळेस 2 शॉर्ट पिच नंतर समोर टाकलाय अमर राणे त्या ठिकाणी पोहोचतायत आणि चेंडूला कलेक्ट केल्यानंतर घेतली जाते पियुष धनवेच्या मार्फत एक धाव. एका धावेने फारसा फरक पडणार नाही यावेळेस तो मात्र खाड्याच्या पाडा संघ. आता दहिवली संघ जाऊन पोहोचतोय 25 धावसंख्येवरती. 3 गडी बाद. पियुष धनवेला आता कमाल करावी लागेल ती मात्र आपल्या संघासाठी. 8 चेंडू येणारे 8 चेंडू 23 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज होती. डॉट टाकलेले 2 चेंडू 2 दुहेरी त्यामुळे दडपण निर्माण झालंय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू एज लागली आहे. अमर राणे पोहोचतोय चेंडू खाली. आनंदोत्सवाचं वातावरण क्रीडांगणावरती आणि डगआउट्स मध्ये देखील खाड्याच्या पाड्या संघाचं निराश असेल तो मात्र दहिवली संघ आणि पियुष धनवे बॅक टू पवेलियन होतोय तो मात्र 7 चेंडूंमध्ये 17 धावसंख्या करून. डीजे मास्टर 7 चेंडू 23 धावसंख्या. सतीश एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे तो मात्र खाड्याच्या पाडा संघाचा आणि त्याच्या मार्फत हे ऑलराऊंडर काम आपल्या संघासाठी सध्या मैदानात. नवीन फलंदाज राज. फटका बघा बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या पलीकडे लॉंग ऑफ क्षेत्रातील हा दर्जेदार संघर्षमय षटकार येतोय तो दहिवली संघासाठी आणि षटक देखील समाप्त होतोय. आता 6 चेंडूंमध्ये येणाऱ्या गरज असेल ती मात्र दहिवली संघाला 17 या धावसंख्येची. डीजे मास्टर आता थोडा डीजे आपण थांबवायचं आहे कारण जी परिस्थिती क्रीडांगणावरती निर्माण झाली आहे ना आता ती खूप महत्त्वाची आहे. कारण सगळ्या येणाऱ्या प्रेक्षकांची आणि पाहुण्यांची नजर खऱ्या अर्थाने क्रीडांगणावरती येऊन थांबलेली आहे. कारण शेवटाकडे सामना जातोय ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक क्षणी आता गोलंदाज निवडलाय तो केतन खाडे. जबाबदारी असेल केतनवरती, जबाबदारी असेल दहिवली संघाची आयुष आणि राजवरती. राज जाधव याने खऱ्या अर्थाने आता संघर्ष या ठिकाणी जागृत ठेवला आहे कारण शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला ना त्याने समीकरण थोडं सोपं होऊन गेलंय.
परंतु आता आयुष ज्याने 4 चेंडूमध्ये अवघी एक धाव केलेली आहे ती मात्र या स्कोअर कार्डवरती त्याला आता जबाबदारीपूर्वक खेळावं लागेल. अगदी ऑन टाइम सध्या ह्या 5व्या षटकाला सुरुवात होईल. अगदी स्मॉल रनअप मध्ये गोलंदाज या ठिकाणी केतन गोलंदाजी मार्कवरती पोहोचतोय, धावगतीवरती पोहोचतोय, फील्ड सेट केली जाते. एकदा जोरदार टाळ्या घेऊया. 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू येतोय तो डॉट. काय चित्र निर्माण झालंय सध्या. सामना होता कुठे, सामना आला कुठे. अजूनही कोणताही संघ अगदी विजयाच्या बाजूने एकतर्फी गेलेला नाहीये. सामना खाड्याचा पाडा संघ देखील जिंकू शकतो, सामना दहिवली संघ देखील जिंकू शकतो. जर आत्मविश्वास चांगला ठेवला दहिवली संघाच्या फलंदाजांनी, 1-2 फटके आले तर त्यांच्या बाजूने सामना झुकू शकतो. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी चांगली झाली तर खाड्याचा पाडा संघ वर्चस्वी ठरू शकतो. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय आणि त्यावरती देखील एक धावचीत भेटतोय. म्हणजे 6 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची गरज असताना हा गडी देखील बाद होतोय. 2 चेंडूंमध्ये धावा काहीही मिळत नाहीये, 0 ही धावसंख्या. आता येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती मात्र 17 धावसंख्येची. जर आता जरी 4 चौकार आले तरी मात्र या ठिकाणी काहीही फायदा होणार नाहीये. एखादा षटकार येणं, एखादा दुसरा षटकार येणं हे खूप महत्त्वाचं असेल. आणि पराग सारखा फलंदाज इतक्या बॅकफूटवरती राहिला हे देखील आश्चर्याची बाब आहे. कारण जो पराग कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्याने बरेचसे सामने आपल्या दहिवली संघासाठी खेळलेत आणि विजयाच्या दिशेने नेलेत, तो आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती, समोर स्ट्राईक एंडवरती जो 1 चेंडू 6 धावांनी खेळतोय राज जाधव. राज जाधव की केतन खाडे, केतन खाडे की राज जाधव, कोण वर्चस्व गाजवणार आजच्या या दिवसामध्ये क्रीडांगणावरती. शॉर्ट पिच चेंडू फटका आलाय मिड विकेट मध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत, त्यांच्याही आवाक्याच्या पलीकडे चेंडू निघून जातोय गोळीच्या वेगाने. चौकार, संघर्षमय चौकार येतोय तो मात्र दहिवली संघासाठी. क्षणी खऱ्या अर्थाने मैदानावरती उतरला. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 2 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येवरती केतन खाडे पुन्हा एकदा धावगतीवरती. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडू शरीरयष्टीवरती आदळला गेला. टायमिंग झालं नाही, बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. लेग बाईच्या स्वरूपात आमचे गायकर सर सांगतायत मिळते ती 1 धाव. आणि हे चित्र, हे खूप भयानक चित्र दिसून आलं यावेळेस. पुन्हा एकदा पंच सांगतायत की ही धाव निर्णय आमच्यापर्यंत येतील, धावबाद आहे किंवा नाही की कशा प्रकारे चर्चा करतायत आमचे पंच. परंतु त्या ठिकाणी चेंडू मात्र लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट तर झालेली आहे. आणि बाद घोषित केला जातोय धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी. यस, क्रॉसिंग साठी चेक केलं जाईल. मी तिसऱ्या पंचांना विनंती करतो की आपण लगेचच या ठिकाणी जॉईन व्हायचे. पराग थोडं थांबायचंय. या ठिकाणी क्रॉसिंग साठी चेक केलं जाईल. आणि मी स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 यांना विनंती करतो, नितेश देखील आम्हाला हात करतात की आम्ही देखील सज्ज आहोत, कारण टॉस त्यांच्या बाजूने गेलाय. आणि चेक केलं जात आहे या ठिकाणी विविध अँगल्सने. 3 कॅमेऱ्यांनी खऱ्या अर्थाने केटीसी लाईव्ह इव्हेंट या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी हे करण्यासाठी वारंवार कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुजल मिनमिने हे देखील अतिशय दक्ष कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचा कॅमेऱ्याचा जो ओघ आहे तो नेहमी आम्हाला या ठिकाणी दाखवत असतो तिसऱ्या पंचांसाठी. आणि लावला यट्स
आयुष राज जाधव या ठिकाणी बाद घोषित केला जाईल. क्रॉसिंग कंप्लीट नसल्या कारणाने या ठिकाणी राज जाधवला मात्र माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज आपण लगेचच मैदानामध्ये पाठवायचा आहे. जर्सी क्रमांक 10 सचिन नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. पराग यावेळेस स्ट्राईक एंड वरती तर वावळोली संघाला देखील विनंती करतो की आपला संघ घेऊन आपण लगेच डगआउटच्या बाजूला या ठिकाणी टॉस बॉक्सच्या बाजूला यायचे. जसा सामना मात्र या ठिकाणी संपेल लगेचच मात्र क्षेत्ररक्षण लागेल ते स्वर्गीय रोहिदास इलेवन तिखंडे गणेगाव चिंचवली संघाचं आणि फलंदाजी असेल ते मात्र वावळोली संघाची. सामना बघा होता कुठे अवघ्या 47 धावा होत्या. कुठेतरी वाटत होतं की खाड्याचा पाडा संघ त्या ठिकाणी अडचणीत सापडलाय की काय, कारण सलामीची ही मॅच होती आणि त्या ठिकाणी थोड्या कमी धावसंख्या वाटत होत्या. परंतु गोलंदाजीमध्ये जी कमाल केली साहिल खाडेने 3 गडी बाद केले, धावा दिल्या त्या अवघ्या 8 12 चेंडूंमध्ये. ही जी कमालीची गोलंदाजी होती त्यांना साथ दिली आणि नंतर खऱ्या अर्थाने हा सामना बदलला गेला, टर्न केला गेला तो मात्र खाड्याच्या पाडाच्या बाजूने. परंतु अजूनही सामना गेलेला नाहीये कारण पराग त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आलाय. गरज आहे ती येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 12 या धावसंख्येची आणि ती क्षमता आहे परागमध्ये हे 2 षटकार खेचण्याची. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या क्रीडांगणावरती. समोरच्या दिशेने कार्पेट लेवलनी चांगला चेंडू टाकला. मॅच मध्ये जवळ क्लोज करण्याचा प्रयत्न केलाय तो केतन खाडे या गोलंदाजांनी आणि आता गरज असेल ती येणाऱ्या 1 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची. विजयाची चाहूल खाड्याच्या पाडा संघाला लागलेली आहे या ठिकाणी आणि 99% खऱ्या अर्थाने विजयाच्या समीक जाऊन पोहोचलाय. शेवटचा 1 चेंडू, या चेंडूवरती हा फटका येतोय आणि आनंदोत्सव पाहतोय आपण खाड्याच्या पाडा संघाच्या गोटामध्ये. वेल प्लेड आणि हार्ड लक असेल दहिवली संघ. पुढील सामना गणेगाव चिंचोली विपक्ष वावळोली संघ आणि मॅन ऑफ द मॅच असेल तो मात्र संदेश खाडे ज्याने 13 चेंडूंमध्ये 37 धावसंख्येची इनिंग केली तो संदेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तदनंतर या ठिकाणी मी आदरणीय योगेश दादा कांबेरे यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपला सन्मान केला जातोय. टॉस बॉक्स